कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात भव्य मालवणी महोत्सव 2026चं आयोजन येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत करण्यात आलाय। या मालवणी महोत्सवातील क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपून आकर्षक रील्स बनवा, बक्षिसं मिळवा असं आवाहन कोकण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांनी केलंय। येत्या 17 फेब्रुवारीपर्यंतच या स्पर्धेचा कालावधी आहे। आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि रील्स मेकिंग हा युवा वर्गांचा आवडता छंद आहे। सध्या ठाण्यात सुरू असलेल्या मालवणी महोत्सवामध्ये दररोज खव्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जाते। या अनुषंगाने आयोजकांनी रील स्पर्धा आयोजित केली। प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय 10,000 आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 5,000 आणि सन्मान चिन्ह प्रदान केलं जाणार आहे। या रील स्पर्धेसाठी आयोजकांनी काही नियम व अटी ठेवल्या आहेत। रीलची वेळ मर्यादा 60 ते 90 सेकंद असावी। स्पर्धेसाठी चित्रित करण्यात येणारी रील ही 10 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मालवणी महोत्सवातली असणं आवश्यक असून इतर कोणतीही रील ग्राह्य धरली जाणार नाही आहे। स्पर्धकांनी वरील कालावधीत वेगवेगळ्या दिवशी किमान 4 रील बनवणं आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारची पेड बूस्टिंग ग्राह्य धरली जाणार नाही आहे। तर अपलोड करताना रील @sitaram.rane @कोकणग्रामविकास मालवण याला टॅग करणं अपेक्षित आहे। अधिक माहितीसाठी रोहित देसाई व सिद्धेश इंद्रे यांना संपर्क साधावा असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे। रील कॉम्पिटिशन आयोजित केलेले आहे, काय सांगा? यावर्षी एक संकल्पना आली की बरेच जण रील काढतात आणि आपण सुद्धा रील बनवतो आणि त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात किंवा व्ह्यूअर्स पाहतात, म्हणून आपण असं ठरवलं की यावर्षी रीलची कॉम्पिटिशन आपण ठेवू। आणि आनंद वाटतो की असा की जवळजवळ आतापर्यंत 40 ते 45 रील बनवणाऱ्या लोकांनी नोंदणी केली। आणि दुसऱ्या दिवशी एका ठाण्यातली कुठली तरी पवार नावाची मुलगी आहे, तिने रील बनवणे ते व्हायरल केलं। आपल्याला आश्चर्य 990K म्हणजे जवळपास 9,90,000 लोकांनी ती रील पाहिली, इतकी ती व्हायरल झाली। आणि त्यामुळे अशी स्पर्धा भरून आपण पण लोकांकडे आपला हा महोत्सव तर पोहोचतोच, पण आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि हा महोत्सव जो आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते एक साधन आहे किंवा आताच्या 22व्या शतकामध्ये ते एक चांगलं प्रसार माध्यमाचं एक साधन आहे। आणि म्हणून ही स्पर्धा आपण आयोजित केली होती। त्यांना बक्षिसं पण ठेवले, 20,000, 15,000 आणि 5,000 अशा प्रकारची बक्षिसं आपण ठेवली। सर, आज देखील कवी संमेलन पार पडले आहे। अनेक दिग्गज कवींनी सादरीकरण केलेल्या कवितांचं काय सांगा? हो, आज कवी संमेलन होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी जवळजवळ 90 कवींनी सहभाग घेतला होता। आणि नेहमी असतं आपण दरवर्षी कवी संमेलन आपण ठेवतो, त्याचा आज उद्या साहित्य संमेलन आहे। आज कवी संमेलनाच्या निमित्ताने आपण 2 पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा, सावंत मॅडमचं एक आणि दुसऱ्या एका लेखकाचं पुस्तकं प्रकाशन केली आहेत। उद्या सुद्धा अशाच साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होतील। यामागे कवी संमेलन करताना मी माझ्या आईच्या नावाचा पुरस्कार गेली 15 ते 20 वर्ष देतोय। कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे काव्य पुरस्कार असा आपण देतो। यामागचा उद्देश एकच आहे की आजच्या तरुण पिढीला या सुद्धा भागामध्ये, काव्यामध्ये, लेखनामध्ये रुची व्हावी, त्यांना त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही भावना आहे आणि तो एक माझा छोटासा प्रयत्न। सर, अजून किती दिवस अजून 8 दिवस आहे, अजून 7 दिवस आहे, म्हणजे 18 तारीखपर्यंत, बुधवारपर्यंत हा आहे। लोकांच्या तुडुंब गर्दीमध्ये हा मालवणी महोत्सव सुरू आहे। तरी सुद्धा मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करेन की एकदा तरी 18 तारीखपर्यंत एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्या। अजून कोणते कार्यक्रम खूप आहेत। अजून महिलांसाठी पैठणी आहे, डबल बारी आहे। आमच्या स्थानिक मुलांचा फक्त अर्धा दिवस कार्यक्रम झाला, जवळ 2 दिवस आपण स्थानिक मुलांसाठी, कारण भरपूर एंट्री स्थानिक मुलांच्या आणि हे आम्ही प्राधान्य देतो स्थानिक मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं। आणि एवढं मोठं व्यासपीठ मिळत नाही मुलांना, स्थानिक मुलांना, त्यामुळे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे। थँक्यू, धन्यवाद।